एक्झाम टाइम मध्ये पेरेंट्स नकळत अशा चुका करतात ज्याने मुलांची एन्झायटी आणि टेन्शन वाढतं आणि परफॉर्म करू शकत असताना देखील ते खचतात. अशाच काही पालकांचे प्रकार आणि ते काय चुका करतात ते पाहूया. पहिले असतात ओव्हर ट्रॅकिंग पॅरेंट्स. सतत किती बाकी आहे, किती झालं असा प्रश्न विचारतात. पॅरेंट्सला वाटतं माहिती घेणं म्हणजे सपोर्ट आहे, पण मुलांना वाटतं मी मागे आहे, मी कमी करतोय, वेळ खूप अपूर्ण आहे. यामुळे मुलांची गिल्ट आणि परफॉर्मन्स प्रेशर वाढतं. याऐवजी पालकांनो असं म्हणा, की काही मदत लागली ना, तर मला सांग. आपण सोल्युशन काढू. त्यांना आधार हवा असतो. दुसरे असतात ओव्हर मोटिवेटिंग पेरेंट्स. काही पेरेंट्स असे असतात ना, ज्यांनी 10-12 मोटिवेशनल पुस्तकं वाचली असतात किंवा कोणत्या तरी इन्फ्लुएन्सरचे 15-20 व्हिडिओज पाहिलेले असतात आणि त्याच्या आधारावर ते मुलांना सतत मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात. पण अज्ञातपणे ते ओव्हर मोटिवेशनकडे वळतात. पॅरेंट्सला वाटतं मोटिवेशन आहे, एन्करेजमेंट आहे. मुलांना वाटतं इतकं सांगतायत म्हणजे मी वीक आहे. त्यामुळे त्यांच्यावर जास्त प्रेशर येतं आणि एन्झायटी वाढते. ओव्हर मोटिवेशन इज इरिटेशन. पालकांनो, जरी तुम्ही खूप काही वाचत असाल, पाहत असाल, पण एक काउन्सलर म्हणून एक गोष्ट सांगू इच्छितो, की आम्ही दिवसभरांचे 100 प्रॉब्लेम्स पाहतो. त्यामुळे एकच गोष्ट करा. मुलांसोबत फक्त एवढंच म्हणा, की मला तुझ्यावर विश्वास आहे. तू छान अभ्यास करत आहेस. या वाक्याने मुलांचा परफॉर्मन्स वाढतो.